आज मी तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये होणारी अशी मोड आलेली मटकीची उसळ न पाणी टाकता फक्त आणि फक्त वाफेवर अशी ही चवदार उसळ 5च मिनिटात तयार होती। तिकडे बघू शकता मस्तपैकी अशी मोकळी सुटसुटीत फक्त आणि फक्त वाफेवर अशी ही शिजली जाणारी मटकीची उसळ खायला इतकी भारी लागते आणि बनवायला तर खूपच सोपी आहे। तर चला बघूया आपण झटकीपट याला बनवायची रेसिपी आणि लागणारं साहित्य। तर छान झालेली आहे मटकीची उसळ। ते व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ते इकडे बघू शकता मोड आलेली ही छान मटकीची उसळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने, हे बघू शकता। ते जरा साईडला ठेवूया आणि इकडे 2 मोठे कांदे चिरून घेतले, हिरवी मिरची, टमाटर आणि कढीपत्त्याची पानं। मिरचीच्या ऐवजी लाल मसाल्याचा वापर सुद्धा इकडे करू शकता। तर मस्तपैकी आज तुम्हाला मी सिंपल आणि सोप्या पद्धतीने मटकीची उसळ करून दाखवणार आहे। तर लोखंडी कढईचा वापर करते। मटकीच्या उसळी किंवा कोणती उसळ असेल ना तर मी ही कढई नक्की वापरते, म्हणजे दुसऱ्या आहेत पॅन पण ह्या कढईमध्ये मला स्पेशली खूप आवडते। तर कढीपत्त्याची पानं टाकले, तेल तापून घेतलं, त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे म्हणजे कांदे छोटे होते ते बारीक कापून घेतलेत। मटकीची उसळ असेल ना त्याच्यामध्ये ना कांद्याचा वापर चांगला करायचा, चांगली चव येते। त्यानंतर मिरची, टमाटर टाकून घ्यायचं। ते इकडे बघू शकता मी कांदा, टमाटर आणि मिरची परतून घेतलं। जर तुम्हाला लाल मसाल्याची हवी असेल ना तर मिरची फक्त स्किप करायची आणि इकडे ह्या स्टेजवर लाल मसाला टाकून घ्यायचा। मटकीची उसळला वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे रस्स्याची होती, याच्यामध्ये बटाटे वगैरे सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर रस्स्याची उसळ वेगळ्या प्रकारे बनवली जाते, म्हणजे त्याचा मसाला थोडा वेगळा असतो। आता कांदा, टमाटर, मिरची परतून झालं, थोडासा कच्चापणा यायचा नाहीसा झाला की याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा आपण इथे गरम मसाला पावडर टाकणार आहोत, पण नंतर। सुरुवातीला जरा कांदा, टमाटर, मिरची सोबत हळद आणि धना पावडर मिक्स करून घेते। हे बघू शकता छान असं फ्लेवर उतरला आहे हळदीचा आणि धना पावडरचा। राई जिरासुद्धा कढीपत्त्यासोबत टाकू शकता किंवा लसूण वगैरे ठेचून छान चव अजून वाढवण्यासाठी। चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं आणि आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आपली मोड आलेली मटकी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। पाहू शकता किती सुंदर अशी ही मटकी आपली आहे, खूप भारी। याच्यामध्ये खूप असे गुणधर्म आहेत कडधान्यामध्ये आणि स्पेशली मटकीची उसळ तर घरोघरी बनती आणि सगळ्याच्याच आवडीची आहे। विचारलं की तुला उसळीमध्ये कोणती उसळ आवडते तर प्रत्येकजण पहिली तर मटकीच्याच उसळीचं नाव घेतात, इतकी खमंग, चवदार आणि हेल्दी आहे, पौष्टिक आहे। आता हे सगळं मिक्स करून घेते, कांदा, टमाटर, मिरची, कढीपत्ता सर्व असं मिक्स करून घ्यायचं मटकीमध्ये। आणि आता आपण याच्यामध्ये टाकायचा गरम मसाला पावडर थोडासा, हे बघा 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकले, मिक्स करून घ्यायचं। काही असं विशेष नाही आहे म्हणजे, पण थोड्याशा काय अशा चुका असतात ज्याने आपल्याला अशी मोकळी सुटसुटीत अशा मटकी होत नाही कधी-कधी, त्यामुळंच कधी-कधी अशी व्हिडिओ आपल्याला कामी पडतात। तर वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आता जरा मिक्स करून घेते। इथं आपल्याला काहीच पाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याला रस्सा नाही बनवायचा, सुक्की बनवायची आहे, कोरडी। आता याच्यावर झाकण ठेवते, बघू शकता अजिबात पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे, तुम्ही बघितलेलं आहे। फक्त वाफ द्यायची, हे बघा वाफ सुटते लगेच, फक्त मंद गॅस ठेवायचा। हे बघू शकता असं 1-2 मिनटाला जरा चेक करायचं आणि मोकळी सुटसुटीत ही भाजी न पाणी टाकता शिजली जाते। कारण की वाफेवर शिजणारी जी मटकीची उसळ असते ना त्याला एक वेगळा चव येतो, मटकीचा स्वतःचा एक जो फ्लेवर असतो ना तो भाजीमध्ये उतरला जातो भरपूर प्रमाणात। आणि जर तुम्हाला रस्साच करायचा असेल ना तर गरम पाणी करायचं, याच्यामध्ये थोडं थोडं टाकून अगदी थोडीशी ग्रेव्ही बनवायची। दाटसर बनवायचं असेल तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता। आता झाली आहे बघा मटकीची उसळ 1-2-4 मिनटातच तयार, फक्त आणि फक्त वाफेवर केलेली आपण। पाहिलं आहे तुम्ही, पाण्याचा वापर केलेला नाही आपण। आणि कोथिंबीर परत एकदा टाकून घेतली आणि ही अशी सुटसुटीत मोकळी खमंग चवदार अशी ही मटकीची उसळ तयार झाली आहे खाण्यासाठी। बघा कुठेच चिटकली नाही आहे चमच्याला, व्यवस्थित झालेले आहे, हे बघू शकता मस्त झालेली आहे। तर प्लेटमध्ये सर्व करूया, थोडीशी थंड करून घेऊया। आणि आज दुपारच्या जेवणासाठी मी हा बेत बनवला आहे, मटकीची उसळ, भाकरी वगैरे।
तर चला वाढून घेऊया लगेच आपण प्लेटमध्ये. तर हे पाहू शकता किती मस्त सुंदर अशी सुटसुटीत चवदार खमंग टेस्टी आणि पौष्टिक अशी ही मोड आलेल्या मटकीची उसळ फक्त आणि फक्त वाफेवर तयार केलेली आहे. सुंदर आणि खूप चवदार लागते वाफेवरची उसळ. रश्श्याच्या उसळीपेक्षा कांद्याच्या पाती आवडीनुसार कांदा वगैरे कट करून लिंबू आचार वगैरे घेऊन आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा राईससोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. थोडासा रस्सा करून वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. इतकी छान चवदार भाजी लागते ना. टिफिनसाठी उत्तम भाजी आहे. खूप कमी वेळात कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खायला मात्र तुम्हाला माहिती याची चव किती छान आहे. रात्रीसुद्धा तुम्हाला जर उशीर झाला कधी काय बनवायला स्वयंपाक वगैरे तर अशा टायमाला तुम्हाला ही भाजी खूप सोपी जाईल बनवायला. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही साधी सोपी सिंपल रेसिपी मटकीची उसळ न पाणी टाकता केलेली. तर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशीच छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्रायबर नक्की करा. तर मस्त झालेली आहे. तर आता मस्त गरमागरम भाकरी करणार आहे, नेहमीचा आनंद घेणार आहे. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.